आता बातमी हवामानाची। राज्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पाहूया सविस्तर माहिती। काल राज्यात बऱ्याच भागात मान्सूनचा जोर पाहायला मिळाला। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस पडला। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस नोंदवला गेला। कोकणातील रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या। पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाने हजेरी लावली। विदर्भात ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळाला। दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरात आणि झारखंड परिसरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे, जे उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे। याशिवाय अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण आणि पश्चिम घाटात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे। त्यामुळे राज्यात विशेषतः दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, ज्यामध्ये 50 ते 100 मिमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे। येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पाणी साचण्याचा धोका आहे। ठाणे जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, ज्यामध्ये 30 ते 70 मिमी पावसाची अपेक्षा आहे। येलो अलर्ट जारी आहे। पालघर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, ज्यामध्ये 20 ते 60 मिमी पावसाची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, ज्यामध्ये 50 ते 120 मिमी पावसाची नोंद होऊ शकते। रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडेल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल। मध्य महाराष्ट्र, पुणे जिल्ह्यातील घाट भागात जोरदार पाऊस पडेल, तर इतर भागात मध्यम पाऊस पडेल। कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल। सांगली जिल्ह्यात मध्यम पाऊस पडेल। सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल। अहिल्यानगर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल। नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल। जालना जिल्ह्यात हलका पाऊस पडेल। परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल। बीड जिल्ह्यात हलका पाऊस पडेल। लातूर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल। धाराशिव जिल्ह्यात हलका पाऊस पडेल। नांदेड जिल्ह्यात मध्यम पाऊस पडेल, ज्यामध्ये 20 ते 40 मिमी पावसाची अपेक्षा आहे। हिंगोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल। नागपूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल। अमरावती जिल्ह्यात मध्यम पाऊस पडेल। वर्धा जिल्ह्यात मध्यम पाऊस पडेल। चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल। भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल। गोंदिया जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल। गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल। यवतमाळ जिल्ह्यात मध्यम पाऊस पडेल। वाशिम जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल, ज्यामध्ये 10 ते 30 मिमी पावसाची अपेक्षा आहे। बुलढाणा जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल। अकोला जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल। जळगाव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल। धुळे जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, ज्यामध्ये 20 ते 40 मिमी पावसाची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, ज्यामध्ये 30 ते 60 मिमी पावसाची अपेक्षा आहे।